नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न मित्रांनो अक्षय कांबळे नावाच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला या ठिकाणी पाठवलेले आहेत. तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याचे मनापासून अभिनंदन आणि मनापासून त्या विद्यार्थ्याचे आभार, कारण की खूप छान क्वेश्चन त्या विद्यार्थ्यांनी काढून या ठिकाणी आपल्याला पाठवलेले आहेत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतो. त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून सांगितलं की सर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, मागच्या परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहेत, यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर पहा, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकृत करण्यात आले? तर भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आले. हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो. जर प्रश्न असा आला भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली, तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आणि त्या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी हा दिन साजरा केला जातो. तर भारतीय संविधान स्वीकृत कधी करण्यात आलं? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी. पुढे पहा, मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? तर मसुदा समितीचे एकूण सदस्य होते मित्रांनो पहा, एक अध्यक्ष आणि 6 सदस्य होते. तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली किंवा सर पदवीचा त्याग कोणी केला? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला होता आणि जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये घडलं होतं. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली ही कादंबरी लिहिली, जिला नोबेल पारितोषिक मिळाले 1913 मध्ये. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी 1911 मध्ये या ठिकाणी बांधलं होतं. ते पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी हे बांधलेलं होतं गेटवे ऑफ इंडिया. राज्यसभेचे सभापती होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर राज्यसभेचे सभापती होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 30 वर्षे असणं हे महत्त्वाचं आहे आणि लोकसभेचा सभापती होण्यासाठी 25 वर्षे. किती? 25 वर्षे. पुढे पहा, महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? तर पहा, महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? तर हे 3 आहेत. ते पहा, एक म्हणजे एक म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी औरंगाबाद झाल्याच्या नंतर मित्रांनो नागपूर आणि नागपूर झाल्याच्या नंतर गोव्यामध्ये मित्रांनो पणजी या ठिकाणी. या 3 ठिकाणी आहेत. बाकीचे तुम्हाला वेगळा जिल्हा देऊ शकतात. त्या ठिकाणी सोलापूर, कोल्हापूर, पुणे असा कुठलाही जिल्हा देऊ शकतात, परंतु 3 खंडपीठे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी गोवा या ठिकाणी हे आहेत. पुढे पहा, महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले होते? तर महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले होते. पुढे पहा, टिळकांचे अनुयायी कोण होते? तर दादासाहेब बवर्डे हे काय मित्रांनो टिळकांचे अनुयायी होते. आता जनगण मन गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता कधी मिळेल? तर जनगण हे गीत कोण लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आणि हे बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं होतं. तर जनगण हे गीत हे मित्रांनो याला 1950 मध्ये मान्यता मिळाली, म्हणजे 24 जानेवारी 1950 मध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे. पुढे पहा, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? आता प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. तर प्रार्थना समाजाचे जे काही मुखपत्र किंवा जे काही त्यांचे पत्र होते ते होते मित्रांनो सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. कोळी समाजाचा नेता कोण होता? तर कोळी समाजाचा जो काही नेता होता मित्रांनो रघु भांगाडिया हा कोळी समाजाचा नेता होता. आता आदिवासी समाजाचा नेता कोण होता? तर बिरसा मुंडा हा आदिवासी समाजाचा नेता होता आणि 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. रामोशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर रामोशांची वस्ती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आढळते. पुढे पहा, रंगोजी बापूजी गुप्ते कोणाची वकील करत होते? तर पहा, रंगोजी बापूजी गुप्ते हे वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते. तर ते साताराचे छत्रपती होते आणि हा प्रश्न असा विचारला होता की रंगोजी गुप्ते कोण्या प्रांतातून लढले होते? तर ते सातारा या प्रांतातून लढलेले होते. हे सर्व प्रश्न मित्रांनो खरोखर खूप अत्यंत IMP आणि मागच्या परीक्षेला वारंवार विचारलेले प्रश्न आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जेवढे परीक्षा होतील त्या परीक्षेसाठी हे महत्त्वाचे आहेत. माडा भरतीचे जे काही उर्वरित परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे GKचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणाचा पुढाकाराने झाली? तर पहा, ती लोकमान्य टिळक. लोकहितवादी म्हणजेच या ठिकाणी लोकहितवादी म्हणजेच मित्रांनो गोपाळ गणेश म्हणजे लोकहितवादी म्हणजे काय मित्रांनो? आता त्यांचं पहा, लोकहितवादी म्हणजे गोपाळ गणेश या ठिकाणी पहा
लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख. कधी कधी तुम्हाला विचारलं जाईल की लोकहितवादी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, तर लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांचा उल्लेख केला जातो. हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला खूप विचारलेला आहे की लोकहितवादी कोणाला म्हणतात, तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात. पुढे पहा, राणीचा जाहीरनामा कोठे वाचण्यात आला होता, तर पहा 1857चा उठाव झाल्याच्या नंतर 1858मध्ये राणीचा जाहीरनामा जे काय अलाहाबाद दरबारामध्ये वाचविण्यात आला होता. राणीचा जाहीरनामा कुठे, अलाहाबाद दरबारामध्ये वाचविण्यात आला होता. म्हणजे 1857चा उठाव संपला आणि त्याच्यानंतर इंग्रजांचे जे काही 1857च्या अगोदर जी काही मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची भारतावर सत्ता होती, तर ही सत्ता जाऊन इंग्रजांच्या हातामध्ये गेली. म्हणजेच राणीचा जाहीरनामा अलाहाबाद या ठिकाणी वाचण्यात आले होता आणि हा लॉर्ड कॅनिंग यांनी वाचविला होता. हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की राणीचा जाहीरनामा कोठे आणि कोणी वाचला, तर राणीचा जाहीरनामा अलाहाबाद दरबारामध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी वाचलेला आहे. आणि लॉर्ड कॅनिंग हा इंग्रजांचा शेवटचा गव्हर्नर व भारताचा पहिला व्हाईसराय आहे. हा प्रश्न सुद्धा लक्षात ठेवा. पहा, राणीचा जाहीरनामा अलाहाबाद दरबारी वाचला. कोणी वाचला, तर लॉर्ड कॅनिंग यांनी वाचला. लॉर्ड कॅनिंग हा इंग्रजांचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि लॉर्ड कॅनिंग हा पहिला इंग्रजांचा व्हाईसराय होता. म्हणजे 1858 नंतर व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. कधी कधी प्रश्न विचारला जाईल की व्हाईसराय पद कधी निर्माण करण्यात आलं, तर 1858मध्ये निर्माण करण्यात आलेले आहे. अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात. आता ब्राह्मणेतर पुरोहित शाळा कोणत्या समाज सुधारकांनी सुरू केल्या होत्या, तर पहा ब्राह्मण ही तर पुरोहित पूर्व जी काही शाळा आहे मित्रांनो, शाहू महाराजांनी सुरू केल्या होत्या. शाहू महाराजांनी विविध धर्मासाठी शाळा सुरू केल्या होत्या आणि बोर्डिंगसुद्धा काढलेल्या होत्या. हॉस्टेलची सुरुवात कोणी केलेली आहे, तर शाहू महाराज यांनी केलेली आहे. वसतिगृहाची सुरुवात कोणी केली, शाहू महाराज यांनी केलेली आहे. आता शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कुठली होती, तर शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. जंगल सत्याग्रह कोठे झाला होता, तर जंगल सत्याग्रह बिलशी या ठिकाणी झाला होता. सातारा जिल्ह्यामध्ये जंगल सत्याग्रह बिलशी या ठिकाणी झाला होता. तर वन जे काही महोत्सव आहे मित्रांनो, त्याला कोण म्हणतात, तर वन महोत्सवाचे जनक कोणाला म्हणतात, तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पहा, मुरळी सत्याग्रह नेतृत्व कोणी केले, तर पहा मुळशी सत्याग्रहाचे जे काही नेतृत्व आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व साने गुरुजी यांनी केले होते. तर जी काय मुरळी प्रथा होती पहा, ही प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले, तर मुरळी प्रथा बंद करण्यासाठी मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रयत्न केलेले आहेत. महात्मा गांधीचा पहिला सत्याग्रह कुठे झाला, तर महात्मा गांधी यांनी पहा आपल्या कार्याची सुरुवात महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेली आहे आणि दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये ते 9 जानेवारी या दिवशी आले. म्हणून 9 जानेवारी हा दिवस भारतामध्ये प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ज्यावेळेस महात्मा गांधी भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी पहा मोहन पांड्या या नावाच्या व्यक्तीने शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी त्यांनी सांगितली होती. तर इंग्रज जे काय मित्रांनो शेतकऱ्यावर नीळ व्यापार हा निळाचा जो काय पीक आहे मित्रांनो हे घेण्यासाठी त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी दबाव आणत होते. तर अशी माहिती महात्मा गांधी यांनी मोहन पांड्या नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी दिली होती. तर त्यामुळे मित्रांनो महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह घडून आणला होता. हा चंपारण्य सत्याग्रह बिहार या राज्यामध्ये घडला होता 1917मध्ये. इसवी सन लक्षात ठेवा 1917मध्ये घडला होता. कुठे, बिहार या राज्यामध्ये 1917मध्ये घडलेला होता. पुढचे प्रश्न आता पाहूयात. पहा, कावसाची दावर यांनी पहा कापड गिरणी सुरू केली होती. हा प्रश्न PSI भरतीला खूप वेळेस आलेला प्रश्न आहे प्री परीक्षेला. कावसाची दावर की कापड गिरणी सर्वप्रथम कोणी सुरू केली होती, तर कावसाची दावर कावसाजी नानाभाई तावर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. कावसाजी नानाभाई तावर यांनी मित्रांनो या ठिकाणी कापड गिरणी सर्वप्रथम सुरू केलेली होती. आता पहा या ठिकाणी गिरणी कामगाराची सुट्टी कोणी या ठिकाणी मंजूर केली होती, तर ती केली होती मित्रांनो पहा नामे लोखंडे म्हणजेच नामदेव लोखंडे यांनी केली होती. तर लोखंडे यांनी पहा गिरणी म्हणजे मिल हँड असोसिएशन या संघटनेची स्थापना मुंबई या ठिकाणी केली होती. ती केली होती मित्रांनो 1888मध्ये. या गिरणी कामगाराची संघटना त्यांनी या ठिकाणी स्थापन केली होती. त्याला मिल हँड असोसिएशन असे म्हणतात. किंवा महाराष्ट्रातली पहिली कामगाराची संघटना कोणी स्थापन केली, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी ती सुरू केली. कोणी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड असोसिएशन या संघटनेची स्थापना सर्वप्रथम म्हणजे कामगाराच्या संघटनेची स्थापना केली होती. आता डोमेन नेम हा व्यावसायिक पहा .com पहा शैक्षणिक संस्था एज्युकेशन शैक्षणिक संघटना मिल म्हणजे त्यांनी ह्या अशा वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी स्थापन केल्या. पहा पुढे भारतातील दृश्य प्रकरणाची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे, तर भारतातील दृश्य प्रकरणाची सर्वात मोठी दुर्बीण नवनीताल या ठिकाणी आहे. नवनीताल हे उत्तराखंड राज्यामध्ये नवनीताल हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. कधी कधी विचार जाईल की नवनीताल हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे, तर उत्तराखंड राज्यामध्ये नवनीताल हे थंड हवेचे ठिकाण आहे. आता डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त पहा सुशील चंद्रा हे भारताचे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहे. लोकसभा अध्यक्ष कोण आहेत, तर ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत, तर
YR चौधरी हे भारताचे हवाई दल प्रमुख आहेत. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर मतदानाच्या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. मतदानाची जी काही शाई असते ती लावली जाते पहा आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर, तर त्याच्यामध्ये सिल्व्हर नायट्रेट असतं. सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे? तर सागरेश्वर अभयारण्य मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये असलेलं अभयारण्य सागरेश्वर अभयारण्य. पुढे पहा मेळघाट अमरावती. मेळघाट कुठे आहे? तर अमरावतीमध्ये. मयुरेश्वर आहे मित्रांनो, पहा मयुरेश्वर या ठिकाणी पहा, मयुरेश्वर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये असलं पाहिजे, परंतु या ठिकाणी पुणे दिले, तर मयुरेश्वर हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. आता घोडझरी हा तलाव कुठे आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घोडझरी हा तलाव आहे. तर बोर अभयारण्य हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. बोर अभयारण्य कुठे? वर्धा जिल्ह्यामध्ये. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बापू कुटी हे सुद्धा या ठिकाणी आहे, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. वंश ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर वंश ओळखण्यासाठी DNA याचा वापर केला जातो. म्हणजे एखादा मुलगा हा कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी DNA या चाचणीचा वापर केला जातो. तर DNAची मोठी प्रयोगशाळा हैदराबाद या ठिकाणी. कुठे? DNAची प्रयोगशाळा हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि जे काही DNA आहे मित्रांनो हे वंश ओळखण्यासाठी याच्या मदत होते आणि हैदराबाद या ठिकाणी आहे. तर हैदराबाद ही कुठल्या राज्याची राजधानी आहे? कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे. 12 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 12 जानेवारी हा दिवस मित्रांनो राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा कोणत्या आंतरखंडीय बॉलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशाच्या यादीमध्ये आलेला आहे? तर पहा भारत हा जगामध्ये शक्तिशाली देशाच्या यादी 5व्या क्रमांकावर आहे. तर अग्नी 5 याची चाचणी घेतल्याने भारत हा पहिल्या 5 देशामध्ये आलेला आहे. पुढे पहा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली होती? तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची जी काही निर्मिती आहे हा राष्ट्रकूट या राज्यामध्ये झाली होती, कृष्ण प्रथम, आणि ही औरंगाबाद या ठिकाणी आहे. औरंगाबाद या ठिकाणी आहे. पुढे पहा आणि औरंगाबाद या ठिकाणी एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो घुर्णेश्वर. हे ज्योतिर्लिंग आहे अतिशय प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे. तर घुर्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचा उद्धार कोणी केलं? अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला होता. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. आणि घुर्णेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे जे की महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी घुर्णेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. पुढे पहा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव मित्रांनो सोडियम बायकार्बोनेट. खाण्याचा जो काही सोडा आहे त्याचं रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. आणि जो काय आपला धुण्याचा सोडा आहे त्याला सोडियम कार्बोनेट असे म्हणतात. धुण्याच्या सोड्याला सोडियम कार्बोनेट, तर जो काय आपला खाण्याचा सोडा असतो त्याला सोडियम बायकार्बोनेट असे म्हणतात. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचार आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न खरोखर या ठिकाणी काढलेले आहेत. तर पहा कोणाच्या दक्षिणेस सीमेजवळ पहा कोकणाच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते? तर तेरेखोल ही नदी वाहते. आता कोकणातली सर्वात लांब नदी किंवा कोकणातली सर्वात मोठी नदी कुठली? तर ती आहे मित्रांनो उल्हास नदी ही कोकणातली सर्वात मोठी नदी आहे. घारापुरी लेणी कुठे आहे? तर घारापुरी लेणी हे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये. घारापुरी लेणी कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा आता राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे सध्या अध्यक्ष आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कुठला? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. सर्वात मोठा अहमदनगर आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्याचा जर विचार केला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मित्रांनो राज्यामध्ये राजस्थान हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. तर जे काही लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर. तर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा जगामध्ये भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. जगामध्ये भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 7वा क्रमांक लागतो. तर जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे मित्रांनो रशिया. हा लक्षात ठेवा. चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश असून रशिया हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे. आता पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? तर पानिपतच्या एकूण 3 लढाई झाल्यात. तर पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली होती. 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आणि आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी 100% विचारले जाणारे प्रश्न आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात आणि परत एकदा अक्षय कांबळे या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवलेले अतिशय महत्त्वाचे होते. त्या विद्यार्थ्याचे मनापासून या ठिकाणी आभार. तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.